संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहे। इमारतीतला नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। या फुटेजमध्ये संशयित आरोपी इमारतीत चढताना दिसलाय। विशेष म्हणजे याआधी आलेल्या पहिल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपी उतरताना दिसला होता। संशयित आरोपीच्या येण्या जाण्याच्या कालावधीत 55 मिनिटाचा कालावधी होता। या फुटेजमध्ये त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता। इमारतीत चढताना त्याने तोंडावर लाल रंगाचा गमछा बांधला होता, तर इमारतीतून उतरताना त्याचे तोंड झाकलेले नव्हते। यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार तो कपडे बदलून वांद्रे परिसरातच फिरत होता। यावेळी रस्त्यावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तो कैद झालाय। सैफ अली खानवर हल्ला होण्याअगोदर शाहरुखच्या घराची रेकी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। सैफवर हल्ला होण्याअगोदर याच व्यक्तीने 2-3 दिवस आधीच शाहरुखच्या घराची रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। 14 जानेवारीला शाहरुखच्या घराची रेकी झाली होती। समोर आलेल्या माहितीनुसार एका अज्ञात व्यक्तीला शाहरुख खानच्या मन्नत बाहेर रेकी करताना पाहिलं गेलं होतं। मन्नतच्या जवळ असलेल्या रिट्रीट हाऊसच्या जवळ एका मोठ्या लोखंडी सीडीवर तो आढळून आला होता। 6 फूट 8 इंच मोठ्या सीडीवरून तो शाहरुखच्या घरात डोकावण्याचा प्रयत्न करतात, मात्र सिक्युरिटी कडक असल्यामुळे तो आत घुसू शकला नाही। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।